हे बघा, आज नवी मुंबईमध्ये ज्या निश्चितपणे नवी मुंबई शहराला ललांबूट ठरतील अशा गोष्टी ज्या घडतात ते बघण्याकरता माननीय महापौर, माननीय उपमहापौर, माननीय आयुक्त महोदय, सिटी इंजिनियर यांच्या समवेत मी त्या ठिकाणी दौरा केला. पहिल्या टप्प्यामध्ये जे आपल्याला ऐरोलीमध्ये जे नाट्यगृह आपण बांधतोय, वाशीमध्ये विष्णुदास भावे हे नाट्यगृह निश्चितपणे नवी मुंबईला भूषण सारखं आहे. परंतु एकूण नवी मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता ऐरोलीमध्ये नाट्यगृह व्हावं हा प्रस्ताव माझाच होता आणि तो नाट्यगृह आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. सर, एक 4-5 महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन होईल. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी उत्कृष्ट आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये जी शस्त्र वापरली, जी आयुध वापरली, त्याचा त्या ठिकाणी प्रदर्शन लोकांसाठी होतं. तिसऱ्या टप्प्यामध्ये ऐरोली ते काटे जो टनेल आहे त्या टनेलची माहिती घेतली आणि अति उत्कृष्टपणे त्या ठिकाणी काम चाललेलं आहे. आणि आता अंतिम टप्प्यामध्ये मी पूर्वी साधारण 6-7 वर्षापूर्वी सानपाडे खारघर टनेल असं मी नाव दिलं होतं, परंतु सानपाडे नाही, ते आता आहे आपल्या जुईनगर ते खारघर आणि अतिशय उत्कृष्टपणे त्या ठिकाणी काम चाललंय. मी राज्याचा मंत्री म्हणून मी त्या कॉन्ट्रॅक्टरच्या आणि सिडकोच्या माध्यमातून एक काम होतंय. थोडं काम उशीर झालं तरी चालेल, परंतु कुठल्याही माणसाला इजा होता कामा नये, एखाद्याचा जीव जाता कामा नये, अशा सर्व गोष्टीची काळजी घेऊन त्या ठिकाणी काम करा. आणि आता आजवर त्यांनी जे काम केले त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कोणाला जखम सुद्धा झालेली नाही अशी माहिती मला मिळाली आणि हे निश्चितपणे योग्य आहे. आज माननीय महापौर सुजाता पाटील, माननीय उपमहापौर दशरथजी भगत, माननीय आयुक्त कैलासजी शिंदे या सर्व लोकांनी आता ते प्रश्न असे की या आपण येऊन बघितल्यानंतर त्या अधिकारी वर्गाला, कर्मचारी वर्गाला सुद्धा एक आनंद, बाबा कोणतरी आम्ही करतोय बघायला कोणतरी आलंय आणि काळजी घ्या सांगायला सुद्धा कोणतरी वडिलकीच्या भावनेतून आलेलं आहे. ही भावना निश्चितपणे मायने राखते, त्याचा निश्चितपणे फायदा होतो आणि मला विश्वास आहे की ज्या नवी मुंबई शहराकरता जो अट्टाहास नाही तर विश्वासानं ज्या ठिकाणी काम चालू आहे, लोकप्रतिनिधी, प्रशासन, माननीय महापौर, माननीय आयुक्त, त्याच्यामध्ये उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, स्टँडिंग कमिटीमध्ये ज्या ज्या सगळ्या घटक आहेत त्या सगळ्यांचं त्या ठिकाणी योगदान निश्चितपणे चांगलं आहे. आणि मी विनम्रपणे सांगेन, महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांची तुलना केली तर नवी मुंबई महापालिकेचं काम उजवं आहे. या ठिकाणी लोकप्रतिनिधी सुद्धा जागृत आहेत, म्हणजे दुसरीकडे जे झोपलेत असं माझं म्हणणं नाही, परंतु टू द पॉइंट इथले लोकप्रतिनिधी आहेत आणि प्रशासन सुद्धा लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या इच्छा आकांक्षाला पूर्ती देण्याकरता काम करत आहे.